नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस टाइम या आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण भाषेचे अलंकार हा टॉपिक पाहणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही कोणत्याही परीक्षेची जर तयारी करत असाल तर या टॉपिकवर एक तरी प्रश्न हा विचारला जात असतो, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे। आणि मित्रांनो, या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। भाषेचे अलंकार। तर अलंकार या शब्दाचा अर्थ दागिना असा आहे। ज्याप्रमाणे दागिने घातल्यावर माणसाच्या शरीराला शोभा येते, त्याच्या सौंदर्यात भर पडते, त्याप्रमाणेच अलंकारामुळे भाषेचे सौंदर्य वाढते। म्हणजेच भाषेचे सौंदर्य वाढण्यासाठी अलंकाराचा वापर होतो। अलंकाराचे दोन प्रकार पडतात। पहिला प्रकार आहे शब्दालंकार। तर शब्दालंकार म्हणजे काय, तर शब्दामुळे भाषेचे सौंदर्य वाढते, त्याला शब्दालंकार म्हणतात। आणि अर्थालंकार म्हणजे काय, तर अर्थामुळे भाषेचे सौंदर्य वाढते, त्यामुळे त्यालाच आपण अर्थालंकार म्हणतो। तर शब्दालंकारामध्ये कोणकोणते अलंकार येतात, तर अनुप्रास, यमक, श्लेष हे अलंकार शब्दालंकारामध्ये येतात। आणि अर्थालंकारामध्ये उपमा, उत्प्रेक्षा, अपणहुती, रूपक, व्यतिरेक, अनन्वय, भ्रांतिमान, ससंदेह, अतिशयोक्ती, दृष्टांत, अर्थांतरन्यास, शोभावोक्ती, अन्योक्ती, पर्यायोक्ती, विरोधाभास, असंगती, सार, व्याजोक्ती, वैजोक्ती आणि चेतना गुणोक्ती इतके अलंकार हे अर्थालंकारामध्ये येत असतात। अलंकार पाहण्या अगोदर मित्रांनो, तुम्हाला उपमेय आणि उपमान हे माहितीच असायला हवं। तर उपमेय म्हणजे काय, तर ज्याची तुलना केली जाते त्याला उपमेय म्हणतात। म्हणजे एखाद्या घटकाशी किंवा एखाद्या गोष्टीशी ज्याची तुलना केली जाते त्याला उपमेय म्हणतात। आणि ज्याच्याशी तुलना केली जाते तो घटक किंवा ती गोष्ट यालाच आपण उपमान असं म्हणतो। तर उदाहरणावरून उपमेय आणि उपमान आपण समजून घेणार आहोत। सुजलचे अक्षर मोत्यांप्रमाणे सुंदर आहेत। तर या ठिकाणी सुजलच्या अक्षरांची तुलना ही मोत्यांशी करण्यात आली आहे, त्यामुळे उपमेय हे सुजलचे अक्षर आहे आणि उपमान मोती आहे। त्यानंतर पहा मित्रांनो, शब्दालंकार। शब्दालंकारातील अनुप्रास हा पहिला अलंकार पहा। जेव्हा वाक्यात तेच तेच अक्षर किंवा वर्ण पुन्हा पुन्हा येते त्यालाच आपण अनुप्रास अलंकार म्हणतो। तर मित्रांनो, वाक्यात अक्षराची पुनरावृत्ती होते यालाच आपण अनुप्रास अलंकार म्हणतो। तर उदाहरणावरून आपण पाहूयात। संत म्हणती सप्तपदे सहवाशे सख्य साधूंशी घडते। तर या वाक्यात स हा वर्ण या वर्णाची पुनरावृत्ती झाली आहे, म्हणून या ठिकाणी अनुप्रास हा अलंकार आहे। त्यानंतर पहा मित्रांनो, यमक अलंकार। तर यमक अलंकार हा कसा ओळखावा, तर कवितेच्या एका ओळीच्या शेवटी, मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एखादे अक्षर किंवा शब्द येतो, तोच दुसऱ्या ओळीच्या शेवटी येतो, यालाच यमक अलंकार म्हणतात। तर उदाहरणावरून पहा। सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मातीचा झडो, विषय सर्वथा नावडो। तर या ठिकाणी मित्रांनो, अनुप्रासात जशी अक्षरांची पुनरावृत्ती असते तशीच यमकातही झालेली असते। अनुप्रासात वर्णाची आवृत्ती कोठेही असू शकते, पण यमक या अलंकारामध्ये ही आवृत्ती ठराविक ठिकाणीच झालेली असते। यातील चरणाच्या शेवटी, मध्ये किंवा किंवा ठराविक ठिकाणीच झालेली असते, यालाच आपण यमक अलंकार म्हणतो। पुढचा अलंकार पहा, श्लेष अलंकार। तर श्लेष अलंकार म्हणजे काय, तर एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरला जातो, यालाच श्लेष अलंकार म्हणतात। तर उदाहरणावरून पाहूयात। उदाहरण पहा। गोविंदराव, काय वसंतराव तुम्हाला सुपारी लागते का? वसंतराव, हो हो लागते ना। गोविंदराव, जर लागते तर का खाता? तर मित्रांनो, या संवादात लागते या शब्दाचा दोन अर्थांनी वापर हा करण्यात आला आहे। म्हणजे या वाक्यात थोडी गंमतच घडली आहे। लागणे या अर्थाचे या शब्दाचे दोन अर्थ होतात। तर पहिला अर्थ आहे हवी असणे आणि दुसरा अर्थ आहे खाल्ल्याने भोवळ किंवा चक्कर येणे। म्हणजेच एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरला जातो, त्या ठिकाणी श्लेष अलंकार होतो। पुढचा अलंकार पहा, उपमा अलंकार।
तर दोन वस्तूतील साम्य चमत्कृतीपूर्ण पद्धतीने जिथे वर्णन केलेले असते त्या ठिकाणी उपमा हा अलंकार होत असतो. तर दोन वस्तूतील सारखेपणा ज्या ठिकाणी वर्णन केलेले असते त्यालाच उपमा अलंकार म्हणतात. उदाहरण पहा, मुंबईची घरे मात्र लहान कबुतराच्या खुराड्यांसारखी. तर या वाक्यातून दोन वस्तूतील सारखेपणा या ठिकाणी वर्णन करण्यात आला आहे. म्हणजेच इथे लक्षात येतं की उपमा हा अलंकार आहे. पुढचा अलंकार पहा, उत्प्रेक्षा अलंकार. तर उत्प्रेक्षा अलंकार म्हणजे काय, तर दोन वस्तूंची तुलना करताना एक वस्तू ही जणू दुसरीच वस्तू आहे असे वर्णन, अशी कल्पना करणे यालाच उत्प्रेक्षा अलंकार म्हणतात. तर उत्प्रेक्षा अलंकारामध्ये उपमेय हे उपमानच आहे असे वर्णन ज्या ठिकाणी असते त्यालाच आपण उत्प्रेक्षा अलंकार म्हणतो. आणि उत्प्रेक्षा म्हणजेच कल्पना. आता उत्प्रेक्षा अलंकार एक ट्रिक आहे की कसा ओळखावा. वाक्यात जर जणू काय, गमे, वाटे, भाषे ही सारखी शब्द आली तर उत्प्रेक्षा अलंकार आहे म्हणून ओळखावा आपण. उदाहरणावरून पाहूयात. ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेमच जणू. तर या ठिकाणी उषा म्हणजे पहाट आणि परमेश्वराचे प्रेम यांचं वर्णन करण्यात आलं आहे. पुढचा अलंकार पहा, अपनहुती अलंकार. उपमेयाचा निषेध करून उपमानच आहे असे जेव्हा सांगते त्या ठिकाणी अपनहुती हा अलंकार होतो. आणि अपनहुती या शब्दाचा अर्थ झाकणे किंवा लपवणे असाही आहे. उदाहरणावरून अपनहुती अलंकार पहा, न हि नयन पाकड्या उमरल्या सरोजातील. तर या ठिकाणी कवीला डोळ्यांचे वर्णन करायचे आहे. हे करताना त्याची तुलना तो कमळाच्या पाकड्यांशी करतो आणि या ठिकाणी नयन हे उपमेय आहे आणि कमळातल्या पाकड्या म्हणजे सरोजातील पाकड्या हे उपमान आहे. आता पुढचा अलंकार पहा, रूपक अलंकार. रूपक अलंकार म्हणजे काय, तर उपमेय उपमान एकरूप आहेत असे वर्णन ज्या ठिकाणी केलेले असते त्या ठिकाणी रूपक अलंकार होतो. उदाहरणावरून पाहूयात. लहान मूल म्हणजे मातीचा गोळा. तर लहान मूल हे मातीचा गोळासारखे असते असं ज्या ठिकाणी दाखवलेलं असतं तो रूपक अलंकार होतो. पुढचा अलंकार पहा, व्यतिरेक अलंकार. तर उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे वर्णन ज्या ठिकाणी केलेले असेल त्या ठिकाणी व्यतिरेक हा अलंकार होत असतो. आता उदाहरणावरून पाहूयात. उदाहरण, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. तर या ठिकाणी परमेश्वराचे नाव म्हणजे नाम तुझे देवा हे उपमेय आहे आणि त्याची तुलना अमृताच्या गोडीशी करण्यात आली आहे. म्हणजे उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखवण्यात आले आहे, म्हणजेच व्यतिरेक अलंकार. आता पुढचा अलंकार पहा, अनन्वय अलंकार. उपमेयासारखे उपमेयच आहे त्याला कशाचीच उपमा देता येत नाही त्यालाच आपण अनन्वय अलंकार म्हणतो. तर उदाहरण पहा, आहे ताजमहाल एक जगती तोच त्याच्या परी. तर या ठिकाणी ताजमहालासारखा दुसरा कोणीच नाही या ठिकाणी असं वर्णन करण्यात आलं आहे. म्हणून उपमेयासारखे उपमेयच आहे त्याला कशाचीच उपमा देता येत नाही म्हणजेच तो अनन्वय अलंकार होतो. आणि अनन्वय याचाच अर्थ संबंध आहे, म्हणजे ज्या वाक्यात तुलना करण्याचा संबंधच येत नाही. पुढचा अलंकार पहा, भ्रांतिमान अलंकार. उपमानाच्या जागी उपमेयच आहे असा भ्रम निर्माण होऊन तशी कृती घडली तर त्या ठिकाणी भ्रांतिमान हा अलंकार होतो. आता उदाहरण पहा, भृंगे विराजित नवी अरविंद पत्रे पाहुणी मानुनी तिचीच विशाल नेत्रे घालीन अंजन अशा मतीने तटाकी कांते वृथा उतरलो भिजलो विवकी. आता रूपक अलंकारात उपमेय उपमानात यात भेद नसून ते एकरूप आहेत असे आपण मानतो आणि या उपमानाच्या जागी उपमेयच आहे असा भ्रम ज्या ठिकाणी निर्माण होतो आणि तशी कृती घडते त्यालाच आपण भ्रांतिमान अलंकार म्हणतो. पुढचा अलंकार पहा, ससंदेह अलंकार.
तर उपमेय कोणते व उपमान कोणते असा संशय निर्माण होऊन जी द्विधा अवस्था होते त्यावेळी ससंदेह अलंकार हा होत असतो. आता ससंदेह अलंकारात अभेदाची कल्पना नसून ती विकल्पाची असते. आता उदाहरण पहा. कोणता माणूस चंद्रमा, भूवरीचा की नभीचा, चंद्र कोणता, वदन कोणते. पुढचा अलंकार पहा. अतिशयोक्ती अलंकार. एखादी गोष्ट आहे त्यापेक्षा फार फुगून सांगणे यालाच आपण अतिशयोक्ती अलंकार म्हणतो. आता उदाहरण पहा. ती रडली समुद्राचा समुद्र. आता ती रडली समुद्राचा समुद्र म्हणजेच एखादी गोष्ट आहे त्यापेक्षा फार फुगून सांगणे यालाच अतिशयोक्ती अलंकार म्हणतात. पुढचा अलंकार पहा. दृष्टांत अलंकार. एखाद्या गोष्टीचे वर्णन करून ती स्पष्ट करण्यासाठी दाखला किंवा उदाहरण दिले जाते त्यालाच आपण दृष्टांत अलंकार म्हणतो. तर दृष्टांत अलंकारामध्ये जसे, जेवी, सम, सारखा यासारखे शब्द येत असतात. आता उदाहरण पहा. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, एरावत रत्न थोर, त्याशी अंकुशाचा मार. तर या ठिकाणी तुकाराम महाराजांनी परमेश्वराजवळ लहानपण मागितले. मोठेपणात यातना सहन करावे लागतात हे पटवून देण्यासाठी त्यांनी मुंगीला साखरेचा कण सुद्धा रवा म्हणजे ढेप्रमाणे भासतो व खायला मिळतो आणि एरावताला अंकुशाचा मार खावा लागतो या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे. पुढचा अलंकार पहा. अर्थांतरन्यास अलंकार. सामान्य विधानाचा समर्थनार्थ विशेष उदाहरणे किंवा विशेष उदाहरणावरून सामान्य सिद्धांत काढणे यालाच अर्थांतरन्यास अलंकार म्हणतात. तर अर्थांतरन्यास म्हणजे दुसरा अर्थ आणि न्यास म्हणजे शेजारी ठेवणे. आता उदाहरण पहा. एका हाते कधीतरी मुली टाळी वाजते का, तर एका हाताने टाळी वाजत नाही. म्हणजे सामान्य विधानाचे समर्थनार्थ विशेष उदाहरणे किंवा विशेष उदाहरणावरून सामान्य सिद्धांत काढणे यालाच अर्थांतरन्यास म्हणतात. पुढचा अलंकार पहा. स्वभावोक्ती अलंकार. एखाद्या व्यक्तीचे, प्राण्याचे, वस्तूचे, स्थळाचे हुबेहूब पण वैशिष्ट्यपूर्ण वर्णन केले असते त्या ठिकाणी स्वभावोक्ती हा अलंकार होतो. तर या अलंकारात कोणत्याही गोष्टीचे वर्णन करताना नेहमीची साधी भाषा न वापरता ती परिणामकारकरित्या सुंदर करण्यासाठी थोडी कृत्रिम आणि चमत्कृतपूर्ती अशी भाषा वापरण्यात येते. आता उदाहरण पहा. गणपतवाणी विडी पिताना चावायचं नुसतीच काडी, म्हणायचं आणि मनाशीच की ह्या जागेवर बांधीन माडी. पुढचा अलंकार पहा. अन्योक्ती अलंकार. ज्याच्याबद्दल बोलायचे त्याच्याबद्दल काहीच न बोलता दुसऱ्याबद्दल बोलून आपले मनोगत व्यक्त करणे यालाच अन्योक्ती अलंकार म्हणतात. तर अन्योक्ती म्हणजे अन्याला आणि दुसऱ्याला उद्देशून केलेली वक्ती किंवा बोलणे. कित्येक वेळा स्पष्टपणे एखाद्या व्यक्तीला बोलता येत नाही अशा वेळी त्याच्याबद्दल बोलायचे, त्याच्याबद्दल काहीच न बोलता दुसऱ्याबद्दल बोलून आपले मनोगत व्यक्त करण्याची पद्धत असते यालाच आपण अन्योक्ती अलंकार म्हणतो. तर उदाहरण पहा. सरड्याची धाव कुंपणापर्यंत. आता पुढचा अलंकार पहा. पर्यायोक्ती अलंकार. एखादी गोष्ट सरळ न सांगता ती अप्रत्यक्ष रीतीने सांगणे यालाच पर्यायोक्ती अलंकार म्हणतात. तर एखादी गोष्ट सरळ शब्दात न सांगता वळणे घेतो आपले विचार पर्यायाने म्हणजेच एखाद्या वेगळ्या रीतीने व्यक्त करतो यालाच आपण पर्यायोक्ती अलंकार म्हणतो. तर उदाहरण पहा. त्याचे वडील सरकारचा पाहुणचार घेत आहेत. तर या ठिकाणी सरकारचा पाहुणचार याचाच अर्थ तुरुंगात, म्हणजे तुरुंगात आहेत त्याचे वडील. म्हणजे ती गोष्ट सरळ न सांगता ती अप्रत्यक्ष रीतीने सांगणे यालाच पर्यायोक्ती अलंकार म्हणतात. तर पुढचा अलंकार पहा. विरोधाभास अलंकार. वर करणे विरोध पण वास्तविक तसा विरोध नसतो यालाच आपण विरोधाभास अलंकार म्हणतो. तर उदाहरण पहा. जरी आंधळी मी तुला पाहते. आता या ठिकाणी वर करणे विरोध आहे पण वास्तविक तसा विरोध केलेला नाही म्हणून हा विरोधाभास अलंकार आहे. पुढचा अलंकार
असंगती अलंकार, वाक्यामध्ये कारण एका ठिकाणी आणि त्याचे कार्य दुसऱ्याच ठिकाणी असे वर्णन ज्या ठिकाणी केलेले असते त्यालाच असंगती अलंकार म्हणतो. उदाहरण पहा, गुलाब माझ्या हृदयाशी फुलला, रंग तुझ्या गाली खुलला. तर या उदाहरणामध्ये वाक्यामध्ये कारण एका ठिकाणी कार्य दुसऱ्याच ठिकाणी आहे असे वर्णन या ठिकाणी केलेले आहे. पुढचा अलंकार पहा, वाक्यातील कल्पना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडून उत्कर्ष किंवा अपकर्ष साधला जातो, याला सार अलंकार म्हणतात. तर इंग्रजीत सार यालाच क्लायमॅक्स म्हटले जाते. याचा अर्थ शिडी. आता शिडीप्रमाणे एखादी कल्पना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने ज्या ठिकाणी मांडलेली असते त्याला सार अलंकार म्हणतात. उदाहरण पहा, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. तर या वाक्यात कल्पना चढत्या उतरत्या क्रमाने मांडून उत्कर्ष साधण्यात आला आहे, म्हणून हा सार अलंकार आहे. पुढचा अलंकार पहा, बाहेरून स्तुती पण आतून निंदा किंवा बाहेरून निंदा पण आतून स्तुती असे ज्या ठिकाणी वर्णन केलेले असते त्यालाच व्याज स्तुती अलंकार म्हणतात. तर व्याज अधिक उक्ती याचाच अर्थ खोटे बोलणे, म्हणून यालाच आपण व्याज स्तुती अलंकार म्हणतो. तर उदाहरण पहा, होती वदन चंद्राच्या, दर्शनाची चास्ती, अर्धचंद्रच तू द्यावा, कृपा याहुनी कोणती. पुढचा अलंकार पहा, एखाद्या गोष्टीचे खरे कारण लपवून दुसरेच कारण देण्याचा जिथे प्रयत्न केला जातो त्या ठिकाणी व्याजोक्ती अलंकार म्हणतात. तर उदाहरण पहा, येता क्षण वियोगाचा पाणी, नेत्रामध्ये दिशे, डोळ्यात काय गेले हे म्हणून नयना पुसे. तर या ठिकाणी व्याजोक्ती अलंकार आहे. पुढचा अलंकार पहा, चेतना गुणोक्ती अलंकार. तर चेतना गुणोक्ती अलंकार म्हणजे निसर्गातील निर्जीव वस्तू सजीव आहेत अशी कल्पना करून त्या माणसाप्रमाणे वागतात किंवा कृती करतात, यालाच चेतना गुणोक्ती अलंकार म्हणतात. तर उदाहरण पहा, उरलेला रस्सा, उकडलेली अंडी, पुलाव, टोमॅटो खाऊन रस्ता तृप्त झाला. तर या ठिकाणी निर्जीव वस्तू सजीव आहेत अशी कल्पना करण्यात आली आहे, म्हणून या ठिकाणी चेतना गुणोक्ती अलंकार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.